Now we see problem number 5. Problem number 5. Spring design. A helical wall spring is to be designed for an operating load range of approximately 135 Newton. The deflection of the spring for the load range is 7.5 mm. Assume spring index of 10. Permissible shear stress for the materials of the spring 480 megapascal. And its modulus of rigidity 80 kilonewton per mm square. Design the spring walls factor as 4c minus 1 divided by 4c minus 4 plus 0.615 divided by c being the spring index. आपल्याला काय करायचं आहे? स्प्रिंग डिझाइन करायचं आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डाटा काय काय दिला बघा. फर्स्ट गिवन W लोड दिला. लोड किती दिला? 135 न्यूटन. त्यानंतर डिफ्लेक्शन दिला आपल्याला. डिफ्लेक्शन किती दिलं? 7.5 mm. त्यानंतर स्प्रिंग इंडेक्स दिला आपल्याला. स्प्रिंग इंडेक्स किती दिलेला आहे आपल्याला? स्प्रिंग इंडेक्स म्हणजे काय? कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी सी. स्प्रिंग इंडेक्स किती दिला? 10. त्याच्यानंतर परमिसिबल शिअर स्ट्रेस टाव किती दिला आपल्याला? 480 MPa म्हणजे 480 न्यूटन पर mm स्क्वेअर. त्यानंतर काय दिलं आपल्याला? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी कॅपिटल जी इज इक्वल टू 80 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर. त्याला काय करायचं आपण? न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं. 80 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. बघा आता आपल्याला स्प्रिंग डिझाइन करायचं आहे. स्प्रिंग डिझाइन करायचं म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल? कॅपिटल डी, स्मॉल डी, नंबर ऑफ टर्न्स, फ्री लेंथ आणि पिच हे टर्म्स आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतील. ओके. तर आता पहिल्यांदा आपण फॉर्म्युला कोणता वापरणार? शिअर स्ट्रेस, मॅक्झिमम शिअर स्ट्रेस टाव इज इक्वल टू K इंटू 8WC डिवायडेड बाय पाय डी स्क्वेअर. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय होईल मित्रांनो? K पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल. वॉल स्ट्रेस फॅक्टर फाइंड आउट करावं लागेल. त्याच्यानंतर मग आपल्याला D फाइंड आउट करता येईल. ओके. आता K कसा फाइंड आउट करणार? K इज इक्वल टू 4c मायनस 1 डिवायडेड बाय 4c मायनस 4 प्लस 0.615 डिवायडेड बाय C. C म्हणजे काय? स्प्रिंग इंडेक्स. आपल्याला ऑलरेडी दिला इथं त्यांनी. स्प्रिंग इंडेक्सच्या किमती ठेवा. 4 इंटू 10⁻1 डिवायडेड बाय 4 इंटू 10⁻4 प्लस 0.615 डिवायडेड बाय 10. म्हणजे आपण जर हे कॅल्क्युलेशन सॉल्व केलं तर K ची किंमत किती येईल मित्रांनो? 1.14. म्हणजे आता आपल्याला K ची किंमत भेटली. लोड माहित आहे, गिवन डाटा. टाव माहित आहे, गिवन डाटा. सी माहित आहे, गिवन डाटा. मग आपण ह्या सगळ्या किमती ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. आता आपण इथं ठेवलेल्या आहेत. ह्या फॉर्म्युल्यातल्या किमती इथं ठेवलेल्या आहेत. टाव 480 इज इक्वल टू K ची किंमत वॉल स्ट्रेस फॅक्टर 1.14 इंटू 8 इंटू W लोड 135 गुणिले C स्प्रिंग इंडेक्स 10 डिवायडेड बाय पायची किंमत 3.14 इंटू D स्क्वेअर. आपल्याला D कॅल्क्युलेट करायचंय. मग एकच व्हेरिएबल टर्म राहिली ती म्हणजे D. आपण हे टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर D ची किंमत किती आली मित्रांनो? 2.85. स्टँडर्ड टेबलचा यूज करून स्टँडर्ड टेबलवरून आपण D ची किंमत किती काढली मित्रांनो? 2.94. आता आपल्याला मीन डायमीटर फाइंड आउट करायचं. मीन डायमीटर कसा फाइंड आउट केला? कारण का स्प्रिंग इंडेक्स इज इक्वल टू माहित आहे मीन डायमीटर डिवाइड बाय वायर डायमीटर. वायर डायमीटर कॅल्क्युलेट केला. स्प्रिंग इंडेक्स माहित आहे. त्याचा यूज करून मीन डायमीटर इज इक्वल टू C इंटू D. C इंटू D म्हणजे स्प्रिंग इंडेक्स गुणिले वायर डायमीटर. स्प्रिंग इंडेक्स 10, वायर डायमीटर 2.94 म्हणजे मीन डायमीटर किती आला? 29.4 mm. आता आउटसाइड डायमीटर कसा फाइंड आउट करणार? आउटसाइड डायमीटर इज इक्वल टू मीन डायमीटर प्लस
वायर डायमीटर. मेन डायमीटर किती आहे 32. मेन डायमीटर 29.4 प्लस 2.94. तर आपला आउटसाइड डायमीटर किती येईल 32.34 mm. अरे म्हणजे आता आपल्याला काय काय भेटलं बघा. स्मॉल डी काढला, मेन डायमीटर काढला, आउटसाइड डायमीटर काढला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय नंबर ऑफ टर्न्स. आणि त्यासाठी आपण फॉर्म्युला कोणता वापरला कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग डेल. कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग इज इक्वल टू K इंटू 8WC क्यूब डिवायडेड बाय G इंटू D इंटू N. आता या फॉर्म्युल्यामध्ये डेल माहित आहे, डिफ्लेक्शन, कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग माहित आहे आपल्याला, K माहित आहे, W लोड माहित आहे, C इंडेक्स माहित आहे आणि स्मॉल डी पण आपण फाइंड आउट केलेला आहे आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आपल्या गिवन डाटामध्ये दिलेला आहे. त्याच्यानुसार आपण किमती ठेवल्या इथं. डिफ्लेक्शन किती दिलं 7.5 इज इक्वल टू के ची किंमत किती आहे 1.14 इंटू 8 इंटू डब्ल्यू लोड 135 गुणिले सी स्प्रिंग इंडेक्स 10⁻³ इंटू एन डिवायडेड बाय जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 80 इंटू 10⁻³ इंटू स्मॉल डी किती आहे स्मॉल डी 2.94. आलं का लक्षात. आणि हे कॅल्क्युलेशन व्हेरिएबल टर्म फक्त आता किती राहिली एन राहिली. हे जर कॅल्क्युलेशन केलो तर एन इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 1.43. 1.43 म्हणजे काय 2 टर्म्स 2 टर्म्स. आलं का लक्षात. आता फॉर स्क्वेअर अँड ग्राउंड एंड्स, फॉर स्क्वेअर अँड ग्राउंड एंड्स आपण कसं काढतो एन डॅश इज इक्वल टू एन प्लस 2. आपल्याला एन ऑलरेडी फाइंड आउट केलं 2 प्लस 2 4. एन डॅश माहित झालं आपल्याला. आता फ्री लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. फ्री लेंथचा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. व्हॉट इज द फ्री लेंथ. फ्री लेंथ इज इक्वल टू एन डॅश इंटू डी प्लस डेल प्लस 0.15 इंटू डेल. एन डॅश फाइंड आउट केलं. स्मॉल डी वायर डायमीटर, डेल कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग और डिफ्लेक्शन ते व्हॅल्यू आपण इथं ठेवून दिल्या. एन डॅश 4 गुणिले डी इज इक्वल टू 2.94 प्लस डिफ्लेक्शन आपल्याला डाटामध्ये दिलेला आहे 7.5 प्लस 0.15 इंटू 7.5 आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर फ्री लेंथ किती येईल मित्रांनो 20.385 mm. लास्ट टर्म राहिली ती म्हणजे पीच. पीच इज इक्वल टू फ्री लेंथ डिवायडेड बाय एन डॅश मायनस 1. फ्री लेंथ आपण फाइंड आउट केलेली आहे. किती फाइंड आउट केलेली आहे फ्री लेंथ 20.385 डिवायडेड बाय 4 मायनस 1 म्हणजे पीच किती येईल आपलं 6.76 mm. आर यू गेटिंग. इन दिस वे वी आर फाइंडिंग दी ऑल टर्म्स ऑफ दी स्प्रिंग. स्प्रिंगच्या सगळ्या टर्म आपण ह्याच्यात काढलेल्या आहेत. मेन फॉर्म्युला टाव आणि डेल हे 2 फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत आणि ह्याचा यूज करून आपण पूर्ण टर्म आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. ओके वी विल स्टॉप हियर. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.